हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर सर्स इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्लास 9थमधील लेसन द नेकलेस याचे लँग्वेज स्टडी. चला तर मग सुरू करूया. रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिवन बिलो. तर खाली काही वर्ब फॉर्म्स दिलेले आहे, क्रियापदाचे प्रकार. तर ते आपल्याला वाचायचं आहे. बघा काय दिलेलं आहे. बेस फॉर्म दिलेला आहे, डॅश एस फॉर्म दिलेला आहे, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल. मग हे काय असते ते आता आपण एक एक करून बघूया. सगळ्यात आधी बेस फॉर्ममध्ये गिव्ह वर्ड आहे. गिव्ह म्हणजे देणे. एस फॉर्म लागला तर गिव्ज, शेवटी एस लागला. आता गिव्हचा पास्ट टेन्स गेव, थोडा बदल झाला वर्बमध्ये. देन प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये गिविंग, आय एन जी लागलं. आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये गिवन म्हणजे देऊन टाकलं, तर ते त्याचं पास्ट पार्टिसिपल रूप आहे. तर असं प्रत्येक व्हर्बचं आपल्याला करता येते. प्रत्येक व्हर्बचं एस फॉर्म, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल असतात. तर बरेच व्हर्ब इथं दिलेले आहेत. ड्रॉ, ड्रॉज, ड्रीव, ड्रॉइंग, ड्रॉन. ईट, इट्स, एट, इटिंग, इटन. शो, शोज, शोड, शोविंग, शोन. टेक, टेक्स, टुक, टेकिंग, टेकन. से, सेज, सेड, सेइंग, सेड. कम, कम्स, केम, कमिंग, कम. गो, गोज, वेंट, गोईंग, गॉन. तर अशा प्रकारे हे बरेच काही वर्ब दिलेले आहेत आणि त्याचे फॉर्म्स आपल्याला इथे दिलेले आहेत. आता पुढे बघूया, अजून क्लिअर होईल. द बेस फॉर्म इज यूज्ड ॲज अन इन्फिनेटिव्ह. यू मे गो, शी विल गो. तर याआधी आपण इन्फिनेटिव्हज बघितलेला आहे. तर बेस फॉर्म हा एक इन्फिनेटिव्ह असतो. जसं की इथे आपल्याला दोन एक्झाम्पल दिले. यू मे गो, शी विल गो. इथे गो हा वर्ब आहे आणि तो चेंज झालेला नाही. म्हणजे सब्जेक्टच्या अकॉर्डिंग किंवा नंबरच्या अकॉर्डिंग किंवा टेन्सच्या अकॉर्डिंग जो वर्ब चेंज होत नाही त्याला आपण इन्फिनेटिव्ह म्हणतो. तर तोच बेस फॉर्म असतो जो चेंज होत नाही. इन ऑर्डर्स, go home, and in the simple present tense, I go to school. We go home. Do you go there every day? The children, they go up, etc. तर इथे बरेच वेगळे वेगळे हे वापरलेले आहेत. कधी सब्जेक्ट चेंज केलेला आहे, कधी वाक्याचा जो टेन्स असतो तो चेंज केलेला आहे. तरीही हा गो जो व्हर्ब आहे आपला, गो म्हणजे जाणे, त्यामध्ये बदल झालेला नाही. तो बेस फॉर्ममध्ये आहे तसाच राहिलेला आहे इन्फिनेटिव्ह असल्यामुळे. पुढे बघा. नोट दॅट वी यूज द एस फॉर्म विथ ही, शी, इट, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट टू शो द सिम्पल प्रेझेंट. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे म्हणजे बरं बघा, एस फॉर्मवाला जो टेबल आहे, जसं गिव्स, ड्रॉज, इट्स, शोज, टेक्स, सेज, कम्स अँड गोज. तर हे कधी वापरतात? तर जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो फक्त या टेन्समध्ये, आणि जेव्हा वाक्यातील सब्जेक्ट हा ही, शी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असतो. परत एकदा लक्षात घ्या. जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो आणि जेव्हा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्याचा सब्जेक्ट हा ही, शी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट, जसं की कोणाचं नाव किंवा मदर, फादर, अशा प्रकारे सिंग्युलर सब्जेक्ट जेव्हा असतो तेव्हाच फक्त त्या वाक्यातील व्हर्बला एस फॉर्म लागतो. जसं की तुम्हाला एक्झाम्पल देतो. सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं एक वाक्य, ही वॉक्स व्हेरी स्लोली. तो खूप हळू चालतो. इथे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतं आणि ही हा सब्जेक्ट आपण लावला म्हणून वॉकला आपण एस लावलं, वॉक्स केलं. वॉकचं काय केलं? वॉक्स. आता पुढे बघूया. द पास्ट टेन्स फॉर्म हॅज डॅश ed ॲट द एंड. But many commonly used verbs have different past tense forms. Example, came, went, spoke. तर पास्ट टेन्समध्ये जेव्हा आपण व्हर्ब वापरतो तेव्हा त्याच्या शेवटी आपण ed वापरतो. असं कॉमनली होतं. म्हणजे बऱ्याचदा असं होते की पास्ट टेन्समध्ये जेव्हा आपल्याला व्हर्ब वापरायचा असतो तेव्हा त्याच्या शेवटी आपण ed वापरतो. जसं की वर आपण हा चार्ट बघूया. यातील जो थर्ड कॉलम आहे पास्ट टेन्स, त्याच्यात बघा शोड, त्याच्यानंतर सेड, त्याच्यानंतर पास्ट टेन्सचा चार्ट तुम्ही बघू शकता. यामध्ये शोड आहे,
त्यानंतर असे बरे वॉक्ड आहे, प्लेड आहे, तर असे बरेच वर्ब असतात ज्याच्या शेवटी ईडी लागते. पण सगळ्या व्हर्बच्या शेवटी, पास्ट टेन्समध्ये सगळ्या व्हर्बच्या शेवटी ईडी लागत नाही. त्याला काही अपवाद असतात, जसं गिवचं गेव झालं, ड्रॉचं ड्रीव झालं, ईटचं एट, टेकचं टूक, सेचं सेड, कमचं केम, गोचं वेंट. तर अशा प्रकारे काही अपवाद असे असतात की ज्याच्यात जो पास्ट टेन्स आहे त्यामध्ये ईडी लागत नाही, पण कॉमनली लागतं, ईडी लागतं वर्बच्या शेवटी. हे कधी होणार फक्त सिम्पल पास्ट टेन्समध्ये. त्यानंतर पुढे बघा, द ING फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. इट इज युज्ड विथ फॉर्म ऑफ बी टू शो कंटिन्युअस ॲक्शन. तर पुढचा जो टेबल आहे आपला 4थ्या नंबरचा टेबल, इथे बघू शकता तिथं प्रेझेंट पार्टिसिपल लिहिलेलं आहे. तिथं प्रत्येक व्हर्बच्या शेवटी ING आलेलं आहे. गिविंग, ड्रॉईंग, ईटिंग, शोईंग, टेकिंग, सेईंग, कमिंग, गोईंग. तर हे जे ING फॉर्म आहेत हे वाक्य जे आहे त्यातील कंटिन्युअस ॲक्शन दाखवण्याचं काम करतात. कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे चालू ॲक्शन. जसं की एखादी घटना सध्या घडत आहे, एखादी घटना चालू आहे, ते दाखवण्याचं काम कोण करते, तर हा ING फॉर्म करतो. म्हणून व्हर्बच्या शेवटी ING लावण्यात येतो आणि हे टू बीच्या रूपासोबत वापरण्यात येतं. जेव्हा आपण जी ग्रामर आहे ते डिटेलमध्ये शिकू तेव्हा तुम्हाला मी हे समजून सांगेल. सध्या एवढं लक्षात ठेवा की कंटिन्युअस टेन्समध्ये नेहमी व्हर्बला ING लागतो. एक्झाम्पल, आय एम ईटिंग म्हणजे मी जेवत आहे, यू वेअर ईटिंग तू जेवत होता, शी वॉज ईटिंग ती जेवत होती. तर अशा प्रकारे कंटिन्युअस टेन्समध्ये व्हर्बला नेहमी ING लागते. इट इज ऑल्सो यूज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन लाईक ही सॅट कॉपिंग अ मॅनस्क्रिप्ट. काही कन्स्ट्रक्शनमध्ये पण असं वापरतात, जसं की ही सॅट कॉपिंग अ मॅनस्क्रिप्ट. यामध्ये कॉपीला ING लागलेलं आहे. देन द पास्ट पार्टिसिपल यूज विथ द फॉर्म ऑफ हॅव शोज completed ॲक्शन. एक्झाम्पल, आय हॅव इटन, दे हॅव कम, एक्सेट्रा. पुढे आपण बघितला 5व्या नंबरचा जो आपला चार्ट आहे तो पास्ट पार्टिसिपल आहे. यामध्ये ॲक्शन पूर्ण झालेले जेव्हा असते तेव्हा आपण हे वर्ब्स वापरतो. जेव्हा ॲक्शन पूर्ण झालेली असते तेव्हाच आपण हे वर्ब्स वापरतो आणि हे नेहमी परफेक्ट टेन्समध्ये होते, ॲक्शन पूर्ण होणे. गिवन, ड्रॉन, इटन, शोन, टेकन, सेड, कम, गॉन. तर तुम्ही बघू शकता कमचं बेस फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल सेम आहे असं बऱ्याचदा होते. तर अशा प्रकारे पूर्ण झालेला, जेव्हा एखादी ॲक्शन पूर्ण झालेली असते तेव्हा आपण त्याचा पास्ट पार्टिसिपल वापरतो. जसं की आय हॅव इटन मी खाल्लेलं आहे, दे हॅव कम ते आलेले आहेत, एक्सेट्रा. इट इज ऑल्सो यूज्ड इन सर्टन कन्स्ट्रक्शन लाईक ते लुक्ड ॲट ईच अदर स्टंट. तर काही कन्स्ट्रक्शन जसे की ते लुक्ड ॲट ईच अदर स्टंट, त्यांनी एकमेकांना बघितलं आणि ते एकदम स्तब्ध झाले. तर अशा प्रकारे काही वाक्यांमध्ये सुद्धा आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. इट इज ऑल्सो यूज्ड इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह व्हॉईस लेटर. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा हे वापरतात. तर ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस आपण नंतर बघणार आहोत. मेक अ टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स फॉर युअर ओन रेफरन्स. ट्राय टू अरेंज द वर्ब इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर तुम्हाला भेटतील ते वर्ब्स जमा करा, गोळा करा, त्याचे वर्ब फॉर्म शोधा आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरनी, म्हणजे एवाले वर्ब आधी, बीवाले वर्ब नंतर, अशा प्रकारे अरेंज करा. कीप ॲडिंग न्यू वर्ब्स टू युअर टेबल फ्रॉम टाईम टू टाईम. वेन यू राईट, चेक युअर वर्क टू सी वेदर यू हॅव यूज द करेक्ट वर्ब फ्रॉम. तर अशा प्रकारे तुम्ही नवीन जेव्हाही तुमच्याकडे वर्ब येईल तेव्हा तो तुमच्या डायरीमध्ये किंवा ज्या वहीमध्ये तुम्ही वर्ब लिहिले त्याच्यात ॲड करत राहा आणि जेव्हा कधी तुम्हाला एखादा वर्ब समोर येईल किंवा लिहायचं काम पडेल तेव्हा करेक्ट वर्ब फ्रॉम वापरला की नाही ते चेक करत राहा. याने तुमची इंग्लिश जी आहे ती अजून इम्प्रूव्ह होण्यामध्ये मदत होईल. तर अशा प्रकारे आपण हा जो चार्ट पाहिला आणि शॉर्टमध्ये थोडंफार याबद्दल समजून घेतलं. तर हे होतं लँग्वेज स्टडी द नेकलेस या लेसनचं. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. समजले असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.